पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज संपन्न झाली आणि सुनेत्रा पवार ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थित होत्या। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीतून ऑनलाईन उपस्थित होत्या। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा ऑनलाईन उपस्थित होते। आज दादाविना डीपीडीसीची बैठक पार पडते याचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे। आजच्या बैठकीमध्ये पाठीमागील खर्च आणि नवीन पुढच्या वर्षीचा आराखडा याला आम्ही सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि आम्ही सर्व सदस्यांनी सूचना केल्या की जास्तीत जास्त रक्कम हा निधी पुढच्या वर्षीचा जो आढावा आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि तो आपल्या जिल्ह्यासाठी शहरासाठी वाढवून घ्यावा। त्याप्रमाणे ते आम्ही सर्व सदस्यांनी सूचना त्याबद्दल अनेक मांडलेले आहेत। पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीची बैठक पार पडली। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या मुंबईहून ऑनलाईन होत्या। मी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे या निधीच्या संदर्भात वाढीव मागणी केलेली आहे। आदरणीय दादांच्या कामाचा आवाका आणि निर्णयाची क्षमता पाहता आज नक्कीच दादांची उणीव या डीपीडीसीच्या माध्यमातून प्रत्येक सन्मान्य सदस्यांना जाणवतीये। परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल यांचा नेमका परिचय काय आपण पाहूया। सय्यद इक्बाल यांना कोणताही राजकीय वारसा नाही। त्यांच्या घरातनं आतापर्यंत कुणीही राजकारणामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त सक्रिय नाही। 2 महिन्यांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी प्रवेश केला होता। सय्यद इक्बाल यांचे भाऊ हे मोठे कंत्राटदार असल्याचं समजतंय। सय्यद इक्बाल यांचा शहरातल्या अनेक मान्यवरांशी चांगलाच संपर्क देखील आहे। महापालिका निवडणुकीदरम्यान सय्यद इक्बाल यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव आला। ठाकरे सेनेनं तिकीट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केली। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करण्याच्या निर्णयावर समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमींनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती। त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी आझमींना चांगलंच सुनावलंय। देशाची संस्कृतीच जर मान्य नसेल तर पाकिस्तानमध्ये जा असा थेट इशारा शिरसाटांनी अबू आझमींना दिलाय। वंदे मातरमचं गायन आमच्या धर्माविरोधात असल्याचं अबू आझमी म्हणाले होते। त्यावर शिरसाटांनी आता त्यांना चांगलंच सुनावलंय। देखिए, हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं। हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं, खड़े रहते हैं। हम कैसे गाएं? हमारा धर्म कहता है कि एक ही अल्लाह के आगे के गीत गाओ, एक ही अल्लाह के आगे सर झुकाओ। तो हम कैसे गा सकते हैं? क्या मैं अपना धर्म छोड़ दूं? क्या कल अगर किसी और कोई सरकार आ जाए तो कहे कि किसी दूसरे धर्म के लोगों को भी कुरान शरीफ की 2 लाइन पढ़नी पड़ेगी? हर आदमी की अपने अपने धर्म के पे चलने का इजाजत है देश के अंदर। इसमें कोई इंटरफेरेंस नहीं करना चाहिए। ये देश जो है सेक्युलर देश है। ऐसी बातें करके एक दूसरे का दिल दुखाना ठीक नहीं। तिरंग्याला नका मानू, देशाच्या संस्कृतीला नका मानू, मग पाकिस्तानात जा। दुसरा पर्याय काय असू शकतो? तुम्ही जर कुणालाच मानत नसाल, बाबासाहेब आंबेडकरला मानता का नाही? मतं घेताना फार जोरात आरडता ना। अशा पद्धतीने नाही चालत। तुम्हाला भारतामध्ये आपण सर्व भारतीय आहोत या भावनेतूनच राहावं लागतं। मी कोणत्या जातीचा, तुम्ही कोणत्या जातीचे, तो कोणत्या जातीचा हे पाहून तुमची राज्यघटना चालत नाही। राज्यघटना सर्वांसाठी समान आहे। वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन। त्यामुळे हे राष्ट्रगान आहे। हे वंदे मातरम म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढले, बलिदान दिलेले आहे। त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे। या भारत देश आहे, प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।